तालुक्यातील मायणी गावातील शेतकऱ्यांनी मालदेव गावात स्थापित होत असणाऱ्या कंपनीने ग्रामपंचायतीच्या अटी व शर्ती यांचे उल्लंघन केल्याचे आरोप करत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 जून रोजी उपोषण केले होते। मात्र या कंपनीमुळे आमच्या गावातील जवळपास 400 महिला आणि 300 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने ही कंपनी विस्थापित होत असताना इतर गावातील नागरिकांनी विरोध करू नये अशा प्रकारची मागणी करत गावातील शेतकऱ्यांनी पेन तहसील कार्यालयात निवेदन दिले। सदर निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी उपस्थित होते। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणकर्ते आणि स्थानिक शेतकरी यांच्याशी चर्चा करून लवकरच दोन्ही बाजूचे नागरिक एकत्र बसून चर्चात्मक सुवर्ण मध्य काढतील आणि तो निर्णय आमच्या कार्यालयाला कळवतील अशा प्रकारची चर्चा तहसील कार्यालयात झाली असल्याचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सांगितले। कंपनीचे मालक मुकुंद मेहता यांनी ग्रुप ग्रामपंचायत शेडाशी यांच्या कार्यालयात अर्ज करून ना हरकत दाखला प्राप्त करून कंपनीच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेऊन कंपनीचे काम सुरू असल्याचे कंपनीचे मालक मुकुंद मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। येथील स्थानिक शेतकऱ्यांनी देखील आमच्या गावात ही कंपनी स्थापन होऊन जर आम्हाला रोजगाराची संधी मिळत असेल आणि आमच्या गावाचा विकास होत असेल तर इतर गावातील लोकांनी त्यात हस्तक्षेप करू नये असा प्रकारचे निवेदन देखील पेन तहसील कार्यालयात दिले असल्याचे येथील स्थानिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। येतात 700 माणसं, फक्त नुसतं 700 माणसांना रोजगार नाही मिळणार आहे। इथं 400 महिला जेव्हा डबा घेऊन कामावर जातील ना, ते ग्रामीण भागातलं सुख बघायला खरं म्हणजे लोकांनी आलं पाहिजे। 700 जणांनाच रोजगार नाही होणार। तिथं ड्रायव्हर येणार, तिथं क्लीनर येणार, दुकानदाराचं दुकान चालणार, ज्यांची घरं आहेत त्यांचे भाड्याने जाणार, अशा कितीतरी जणांना म्हणजे इनडायरेक्टली तो रोजगार मिळणार आहे। आमची विनंती आहे, तक्रारी काय असतील, गैरसमज काय असतील, ते एवढ्या टोकावर जाऊन प्रोजेक्ट जाऊ नये। कारण प्रोजेक्ट आणणाऱ्याला कळतं त्यांनी किती रात्र पुण्या बिण्याने बाहेर जाऊन यांच्यासाठी जागून काढल्यात आणि रात्र घालवल्यात आणि एवढे पैसे, एवढे कर्ज, एवढं सगळं टाकल्यानंतर ह्या वयात या माणसाने हसल्या चक्कर माराव्या। आणि का तर तुमच्या पोरांना पण रोजगार तिथं निर्माण करण्याचा आहे। माझी सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की सहानुभूतीपूर्वक ह्या विषयाकडे बघा। चूक काही झालेली असेल तर तेवढ्या चुकांवरती बोट ठेवण्यापेक्षा रोजगाराकडे लक्ष द्या। टोचकळून खाणारे बरेच आहेत पण आणून देणारे फार जगामध्ये कमी आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो। रोजगार आल्याशिवाय खरी उन्नती इथं होणार नाही आणि त्या पद्धतीने साथ द्या। ग्रामस्थ, शेतकरी, ज्यांची गाव आहेत ती लोक काय करतायत। 27 वर्ष पडलेली जागा होती तिथं आज तुम्ही 1 वर्षाने बघितलं तर नंदनवन होणार आहे आणि जी कंपनी साहेब आणतायत ती फार्मास्युटिकल आहे। तिला अतिशय कितीतरी नॉर्म्स आहेत। तुमची ग्रीन झोन होणार आहे, कुठं कचरा नसेल आणि सगळ्यात महत्वाचं 400 महिला कामाला जातील। आमची विनंती आहे प्रोजेक्टला शक्यतो विरोध होऊ नये आणि ज्यांचा गैरसमज झाला असेल त्यांनी गैरसमज काढावा, आपापल्या तक्रारी मागे घ्याव्या आणि प्रोजेक्ट सुरळीतपणे व्हावा ही आपल्या निमित्ताने मी विनंती करतो। दत्ता सावंत, गाव मालदेव आणि ज्या क्लिस ड्रगला कंपनीला जी जागा आमची दिली त्या जागेचा शेतकरी म्हणून आम्ही आहोत। तर कंपनीने आम्हाला पुरेपूर मालकांनी सांगितले की पहिले शेतकरी, नंतर ग्रामस्थ, नंतर ग्रामपंचायत आणि आमचा कुठल्याही प्रकारे कंपनीला विरोध नाही। आम्हाला हा रोजगार आणि ह्या कंपनीमध्ये 700 लोक किंवा 800 लोक रोजगार मिळवणार आहेत, 300 महिला, 400 पुरुष, अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प येणार आहे आणि त्या प्रकल्पाला आमच्या ग्रामस्थांचा पूर्ण सपोर्ट आहे आणि त्या सपोर्ट मध्ये आम्ही मालकाच्या बरोबरीने आहोत आणि हा प्रकल्प व्हावा ही आमची इच्छा आहे। आम्ही कोयना प्रकल्पग्रस्त असल्या कारणाने आम्हाला हा प्रोजेक्ट इथं असावा। आज आम्ही किंवा आमच्या मुलांनाही ह्याचा कुठेतरी फायदा होईल, परंतु ह्या ज्या स्वार्थी प्रवृत्ती आहेत ह्या स्वार्थी प्रवृत्तींना कुठेतरी आळा घालावा। स्वतःच्या स्वार्थासाठी जर कोणी कंपनीला त्रास देत असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्यासाठी कधीही पुढे राहू। परंतु हा जो प्रोजेक्ट जर इथून गेला तर ह्याला कारणीभूत ग्रामपंचायत शेडाशी असेल, ग्रामपंचायत सरपंच असतील आणि जर हा प्रोजेक्ट मालकाने इथून कुठे नेण्याचा प्रयत्न जरी केला तर आम्ही तो प्रयत्न करणार मालकांना थांबवण्याचा आणि मालक नाही ऐकलेत आणि प्रोजेक्ट घेऊन गेला तर ह्याला पुरेपूर जबाबदार ही ग्रामपंचायत शेडाशीच असेल। सरपंच आणि ग्रामपंचायत शेडाशी। क्लिस ड्रग्स इंडिया लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर आम्ही जागा शोधत होता की फॅक्टरी गुजरात मध्ये टाकू या मुंबई मध्ये टाकूया आणि खालापूर मध्ये MIDC मध्ये पण भारता झाली वगैरे सर्व झाले। पण मला वाटलं की एक गावाचा विकास होईल आमच्यानी बरोबर, म्हणून हा जागा मी पसंत केली। लाठीकडे होती, 28 वर्ष पडून राहिली होती, तर त्याच्या शोधा झाला, सर्व
पण तकलीफ काय आहे, घडी 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 काहीतरी नोटीस यायच्या, हे यायच्या, ते यायच्या. बाबा, माझी वय 73-74 वर्ष, मला हा असा भानगड मध्ये पडायचा नाही आहे. मी हात जोडून सांगतो, या तो करू द्या नाही तर जाऊ द्या. गेले तर गेले, वांधा नाही. पण हा बरोबर नाही. दर विकाला एक डिपार्टमेंट मध्ये टाकायचा. हा इथे आहे, पोलीस मध्ये, ग्रामसभा मध्ये इथे, आणि काहीतरी पास करून घ्यायचं, ते बरोबर नाही. माझा उद्देश एकच आहे, 700 माणसाला रोजी भेटेल, 400 बायका आणि 300 माणसाला, ते माझी गॅरंटी आहे. आणि फार्मास्युटिकल एक ग्रीन फील्ड प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये काय प्रदूषण नसतं. आणि म्हणजे एवढा चांगला प्रोजेक्ट येणार. आणि माझ्या बरोबर किती लोक बाटली बनवणार, खोका बनवणार, बूज बनवणार, ढाकण बनवणार, वगैरे वगैरे येणार. पण हा माणसाने सर्व म्हणजे तकलीफच द्यायला सुरू केला, ते बरोबर नाही. 4 दिवसानंतर आम्ही परत बसणार आहोत. आणि काय होईल, जर सरपंचाने जी कंप्लेंट केली त्या जर संपूर्ण मागे घेतल्या तर आम्ही त्यांच्याशी बसायला तयार आहोत. आणि मालकाने असं सांगितले, पहिल्यांदा शेतकरी, नंतर ग्रामस्थ त्या गावचे, म्हणजे ज्या गावात फॅक्टरी आहे ते मालदेव, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, आणि नंतर आजूबाजूचा परिसर घेऊ आम्ही कामाला, असं मालकाने स्पष्ट सांगितलेलं आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.